नमस्कार. इंग्रजी शिकण्यासाठी धडपणाऱ्या प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. मित्रो, माझं नाव जी सिद्धार्थ, मी नांदेडचा आहे. माझं MA इंग्लिश झालेलं आहे. गेल्या 2 दशकापासून मी इंग्रजी विषयाचं अध्यापन करतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे मी सुद्धा तुमच्यासारखा ग्रामीण भागातलाच आहे. माझे आई वडील खेड्यातलीच आहेत, ज्यामुळे मला इंग्रजी शिकण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. मला बऱ्याच गोष्टी समजत नव्हत्या, पण मी थोडा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नातून मी आज यशस्वी झालेला आहे. मी माझ्या स्वतःच्या हाताच्या 10 बोटावर इंग्रजीच्या 10,000 रचना तयार केल्या आहेत. हे जागतिक युनिक आहे आणि तेच एक वेगळं युनिक मी ग्रामीण भागातील आणि महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा माझा संकल्प आहे. म्हणून आम्ही ही मालिका सुरू करतोय, का इंग्रजी बोलता येत नाही. त्याचं एकमेव कारण असं आहे, कारण माझं पहिलं पुस्तक जे महाराष्ट्रभर गाजलेलं आहे आणि सुप्रसिद्ध आहे, ज्याचं नाव आहे का इंग्रजी बोलता येत नाही. विद्यार्थी मित्रो, आपणा सर्वांची इच्छा असते की आपण इंग्रजी बोललं पाहिजे, आपल्याला इंग्रजीतून चांगलं संवाद साधता आलं पाहिजे, आपल्याला इंग्रजीतून मेसेज करता आले पाहिजेत. आज अनेक विद्यार्थ्यांकडे 20-30 हजार रुपयाचा मोबाईल असतो, पण मेसेज मात्र मराठीतून करतात. ती शोकांतिक आहे. त्यांना एखादा बँकेचा इंग्रजीतून मेसेज आला मोबाईलवर तर ते लगेच मराठीतून काय आहे म्हणून दाखवत असतात. मग अनेक वेळेस फॉर्म भरायचा असतो, पण त्यांना भरता येत नाही. मग आपण आयुष्यातली 10-20 वर्ष इंग्रजी शिकतो, पण इंग्रजी न आल्यामुळं आपला अनेक ठिकाणी अपमान सहन करावा लागतो. आणि म्हणून आम्ही तुम्हाला एक सोपी पद्धत जी डेव्हलप केली आहे ती आम्ही तुम्हाला देणार आहोत. ती म्हणजे कशी, की माझ्या हाताच्या 10 बोटावर 10,000 वाक्यरचना आहेत, माझ्या बॉडीवर 400 क्रियापदं आहेत, माझ्या बॉडीवर पार्ट्स ऑफ स्पीच आहे, ग्रामरचे संपूर्ण ॲटम्स बॉडीवर दिले आहेत, ज्यामुळं या मालिकेतले प्रत्येक गोष्ट तुम्ही हळूवारपणे अनेक वेळेस पाहू शकता आणि पाहून तुम्ही बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकता. आता ह्या पुस्तकांमध्ये आणि या मालिकेमध्ये मी काय सांगतो, ॲज यू नो दॅट व्हेन यू वर बॉर्न ऑन दिस अर्थ दॅट टाइम यू डिड नॉट नो वन सिंगल वर्ड्स ऑफ मराठी. जेव्हा आपण या पृथ्वीवर जन्मलो तेव्हा मराठीचा एकही शब्द तुम्हाला येत नव्हता. इफ युअर मम्मी से भू भू यू कम टू नो दॅट देर इज डॉग. इफ युअर मम्मी से म्याव म्याव यू कम टू नो दॅट देर इज कॅट. इफ युअर सेल्फ से दूध दू मम्मी सडनली प्रोव्हाइड यू मिल्क. आईनं कधी आग्रह धरला का बरं की तुझं दूध हे प्रोनाऊन्सिएशन बरोबर येत नाही आणि मी तुला दूध देत नाही. असं घडलं का? नाही. कारण का माणूस चुकीतूनच शिकतोय. आणि म्हणून सर्वात मोठी चूक म्हणजे चूक न करणे ही सर्वात मोठी चूक आहे. तुम्ही हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की नेमकं ही पद्धत कशी सोपी आहे. पहा, तुम्ही काय करायचं, आम्ही या मालिकेत तुम्हाला सर्वप्रथम इम्पेरेटिव्ह सेंटेन्स देणार आहोत, ज्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतो. ही वाक्य आपण लहानपणापासून आपली आई, आपले आजूबाजूचे आज्ञार्थीच बोलत असतात. जसं तुम्हाला म्हणायचं आत या, आपण म्हणतो कम इन, हे घ्या टेक इट, तिकडे जा गो देअर, बसून घ्या बी सीटेड, तयार व्हा गेट रेडी, पुस्तक काढा टेक आउट द बुक, पुस्तक उघडा ओपन द बुक, मोठ्याने वाचा रीड लाऊडली, खिडकी बंद करा क्लोज द विंडो, कडी लावा. दररोज आपण घरची कडी लावतो, पण कडी लावायला काय म्हणावं हे सुचतच नाही. यासाठी शब्द आहे लॅच द डोर, पाणी भरा फिल द वॉटर. अशा पद्धतीने तुम्हाला 4,000 वाक्यांचा संग्रह आणि हे संपूर्ण व्हिडिओ रूपाने आम्ही तुम्हाला देणार आहोत. आम्ही संपूर्ण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स सोबत पार्ट्स ऑफ स्पीच. आता पार्ट्स ऑफ स्पीच पण आपल्या बॉडीवरच आहे. जसं आपल्या डोक्यावर इथं आहे नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रीपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन. ओके. त्यानंतर टेन्सीज. आता टेन्सीज बऱ्याच विद्यार्थ्यांना आज MA BA DED BEd करून मुलं परेशान असतात, समजत नाही. यासाठी हे पण आम्ही बॉडीवरच दिलेलं आहे. जसं आपल्या उजव्या हाताला आपण सिम्पल म्हणायचं, डाव्या हाताला आपण कंटिन्यूस म्हणायचं, उजव्या पायाला आपण परफेक्ट म्हणायचं, डाव्या पायाला कंटिन्यूस परफेक्ट म्हणायचं, ज्यामुळे आपला 12 काळ आठवायला लागतील. सोबत त्यानंतर 4,000 क्रियापदं आम्ही सोप्या पद्धतीने आपल्या बॉडीवर दिलेली आहेत. ती समजून घेण्याची एक टॅक्ट आहे. ती कशी, जसं आता डोक्यावर 5 क्रियापद आहेत, तसं कॅरी, बम्प, कोम, बाथ आणि थिंक. आपण जन्मापासून तर मरेपर्यंत आपली बॉडी आपल्यासोबत असते, त्यामुळे कुठेही तुम्ही ती आठवू शकता. सोबत मॉड्यूल ॲक्झरीज, जसं आता हे पण आपण बोटावर दिलं आहे. जसं पहिल्या फिंगरला म्हणायचं आहे कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, शूड, वूड, आउट टू. तर यामुळं काय होईल की तुम्ही जिथे कुठे असाल, एकतर व्हिडिओच्या माध्यमातून तिथे तुम्ही प्ले करू शकता आणि बॉडीवर असल्यामुळे तुम्ही रिव्हिजन करू शकता. तर ही सर्वात सोपी पद्धत आहे. मी एकच गोष्ट सांगतो की आपल्यासोबत
1000 कामं करण्यापेक्षा एकच काम तुम्ही 1000 वेळेस करा, तुम्ही इतिहास निर्माण करू शकता. मग तुम्हाला तीच गोष्ट पुन्हा पुन्हा केल्यानंतर चांगल्या पद्धतीने इंग्रजी बोलता येईल. ॲज यू नो दॅट, जसं लता दिदी आहेत त्या गीत गात असतात, ते गीत गाण्याचा जास्तीत जास्त सराव केल्यामुळे त्यांनी त्यामध्ये नाव कमवलेलं आहे. सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळत असतो, तो त्यामध्ये जास्तीत जास्त सराव केल्यामुळे त्या फील्डमध्ये नाव केलेलं आहे. मग जर तुम्हाला इंग्रजीमध्ये परिपूर्ण व्हायचं आहे आणि इंग्रजी चांगलं बोलायचं असेल तर त्याच गोष्टीचा पुन्हा पुन्हा तुम्हाला सराव झाला पाहिजे. या उद्देशाने आम्ही का इंग्रजी बोलता येत नाही ही मालिका सुरू करतोय. ह्या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आज सर्वांकडेच म्हणजे स्मार्टफोन आहे, याच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना हे व्हिडिओ पोहोचतील आणि तुम्ही स्वतःहूनही यूट्यूबवर हे व्हिडिओ पाहू शकता. आणि त्यानंतर जर तुमच्या काय अडचणी असतील तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुम्हाला आवडलं तर याला शेअर करा, लाईक करा आणि दररोज का इंग्रजी बोलता येत नाही हा प्रश्न स्वतःला विचारून ही मालिका सातत्यानं तुम्ही पाहत राहा. तुम्हा सर्वांना इंग्रजी बोलण्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.